दिलेलं शीर्षक हे समर्थ रामदास असं आहे आणि या नावाचीच उकल करावी अशी एकूण परिस्थिती आहे. स्वतः रामदास हे रामाचे दास म्हणून घेत असत आणि आजन्म त्यांनी रामाची उपासना केली. ज्या रामाची त्यांनी उपासना केली त्याला ते श्री राम समर्थ असं म्हणत. म्हणजे त्यांच्या लेखी प्रभू रामचंद्र हा समर्थ होता आणि ते स्वतः समर्थाचे दास होते. परंतु समर्थाचा हा दास समर्था इतकाच समर्थ झाला आणि शेवटी समर्थ रामदास या नावानं जगापुढे आला, हे देखील एक नवल म्हणायला हरकत नाही. नाहीतर दासांच्या अंगी धन्याचं सामर्थ्य सहसा येत नाही आणि दास हा सदैव दुबळाच राहावा असं धन्याला वाटत असतं. समर्थांचा जन्म हा रामनवमीच्या दिवशी झालेला आणि रामजन्माचा जो क्षण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये साजरा केला जातो त्याच क्षणी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यामध्ये रामाची उपासना ही परंपरेनं चालत आली होती. त्यांचे वडील हे विद्याव्यासंगी होते आणि त्यांचे वाडवडील हे देखील विद्यासंपन्न पुरुष होते. त्या सर्वांचा परिपाक आणि परिणाम हा समर्थांच्या व्यक्तित्वाच्या संवर्धनांच्या बाबतीत झालेलाच आहे. त्या समर्थ हे स्वतः अध्ययनाच्या वाटेनं बालपणी जात होते आणि योग्य ते संस्कार त्यांच्यावरती होत होते. पण त्यांचे वडील हे पारमार्थिक म्हणून पंचक्रोशीत आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तसे विख्यात होते आणि अनेक लोक अनुग्रह घेण्यासाठी, मंत्रदीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. त्या एके दिवशी त्यांनी आपल्या वडिलांच्या जवळ अशी अपेक्षा व्यक्त केली की लोकांना जो मार्ग दाखवता आणि जो मंत्र देता तो मार्ग आणि तो मंत्र माझ्याही वाट्याला तुमचा पुत्र या नात्याने यावा असं मला वाटतं. तेव्हा समर्थांची समजूत वडिलांनी घातली आणि असं सांगितलं की तू वयानं लहान आहेस. तर असा हा मुलगा वडिलांच्याकडून संस्कार लाभत नाही म्हणून थोडासा खिन्नही झाला होता. त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षीच त्यांचे वडील निजधामास गेले आणि समर्थांच्या वाट्याला एक प्रकारचं पोरकेपण आलं. मागे आई होती आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये समान अधिकार संपादन करणारे त्यांचे वडील बंधू, ज्यांना ज्येष्ठ असं म्हणत असत, ते हयात होते. त्या समर्थाने त्यांच्या दारी धरणं धरलं आणि हाच आग्रह धरला की मला मंत्र दीक्षा दे, मला हा परमार्थ मार्ग दाखव. तेव्हा वडिलांनी जे उत्तर दिलं तेच वडील बंधूंनी दिलं की तू अजून लहान आहेस, तुला हे कळायला अजून थोडा अवधी लागेल. तेव्हा आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे असं त्यांना त्या वयामध्ये वाटू लागलं. आणि मग ते कुठेतरी आजूबाजूला बसू लागले, एकांतात राहू लागले, चिंतन करू लागले आणि अधूनमधून त्यांना काही स्फुरणं होऊ लागली. त्यांचा जो प्रसिद्ध मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, हा अगदी बालवयातच त्यांना स्फुरलेला आहे. शेवटी त्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांना गुंतवण्यासाठी त्यांचं लग्न ठरवण्यात आलं असं सांगतात. बहुतेक ते खरं असावं आणि त्यानंतर लग्न हे होण्यापूर्वीच ते तिथून चालते झाले हेही खरं असावं. मधल्या आख्यायिका मनोरंजक असण्याचा फार मोठा संभव आहे की अगदी लग्नाच्या त्या बोहल्यापर्यंत ते गेले, मंडपामध्ये गेले, बोहल्यावरती उभे राहिले आणि सावधान म्हणता क्षणीच चालते झाले. असंच घडलं असेल असं काही नाही. लग्न ठरलं असेल, गावाबाहेर पडले असतील, अगदी त्या लग्नघरापर्यंतही गेले असतील आणि त्यानंतर ते चालते झाले असतील. खरं जर म्हणाल तर त्यांनी अगोदरच चालतं व्हायला काय हरकत होती असा विचार मनात यायला काहीच हरकत नाही. परंतु विचार करीत करीत किंवा विचारमग्न दशेमध्येच ते विवाह स्थळापर्यंत गेले असतील आणि शेवटी विचाराअंती त्यांनी निर्णय घेतला असेल की जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अक्षता पडण्यापूर्वी घ्यायला हवा. आणि आता तो क्षण जवळ आला आहे. ते तिथून मार्गस्थ झाले आणि गोदेचं पात्र ओलांडून अगदी गोदेच्या काठाकाठानंच ते नाशिकपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यानंतर त्या परिसरामध्ये शोधाशोध करून त्यांनी आपल्या तपश्चरणासाठी एक नेमकी जागा शोधून काढली असं सांगतात. नाशिकमध्ये ते दुपारच्या वेळी असत, मुक्कामाला टाकडीला जात असत. एक लहानशी गुंफा तिथे त्यांना आढळली, त्यामध्ये ते राहू लागले आणि सकाळच्या प्रहरी गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांच्या संगमस्थानावरती बसून ते तपश्चरण करू लागले. अर्थात प्रभूच्या नावाचा जप केल्यानंतर त्यांना येणारे अनुभव कोणत्या प्रकारचे असतील हे मीही आपणाला सांगू शकणार नाही, कल्पनेनंच हे जाणायचं. परंतु परमेश्वरासाठी वेडा झालेला हा माणूस त्याचा धावा करीत होता एवढं मात्र निश्चित. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा असं म्हणणारा हा परमार्थाच्या क्षेत्रामधला एक बुद्धिमान पुरुष होता. अर्थात तेव्हा त्यांचं वय हे फक्त 12 वर्षांचं होतं. फार तर 13व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं असेल. त्या 12 वर्षाचा एक मुलगा दुरून या टाकळी गावी आला आहे
रात्री तो एका गुंफेमध्ये राहतो आहे, दिवसभर तो नामजप करतो आहे, दुपारच्या वेळी तो नाशिकला जातो आहे, मंदिरामध्ये चालणारे कार्यक्रम हे अगदी एकलव्याच्या एकाग्रतेनं ऐकतो आहे, सायंकाळच्या वेळी पुन्हा तो परत येतो आहे, मनाशी काही चिंतन करतो आहे, त्याची ध्यानधारणा चालू आहे. पण या 12 वर्षाच्या वास्तव्य कालामध्ये समर्थांचं उदंड अध्ययन आणि घोर तपश्चरण घडलं. 12 वर्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आणि तसा पुरेसा प्रदीर्घ आहे. महाविद्यालयामध्ये 4 वर्ष येणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटतं की 4थ्या वर्षाच्या शेवटी जरी अभ्यास केला नसला तरी विद्यापीठानं आपणाला पदवी दिली पाहिजे. म्हणजे 4च वर्षामध्ये आपण पदवीधर व्हावं असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून आम्ही फारसं काही करून घेत नाही. परंतु समर्थ निद्रेचे 4 तास सोडले तर 20 तास अखंड उद्योगच करत होते आणि हा उद्योग 12 वर्ष करत होते. त्या समर्थ हे समर्थच होते म्हणून स्वतःची वाट शोधित ते गेले. महापुरुष आणि धबधबा किंवा जलप्रवाह स्वतःचे मार्ग स्वतःच निश्चित करीत असतात, त्यांना मार्गदर्शकाची गरज तशी भासत नाही. तसं समर्थ त्या वयामध्ये मार्ग शोधित गेले आणि तिथे आसनस्थ झाले. हे करीत असताना अर्थात त्यांचे हे प्रयोग काही वैचारिक असतील, काही मानसिक असतील. विशेषतः दुपारच्या वेळी जेव्हा ते नाशिकला येत असत तेव्हा काही पंडितांच्या, काही प्रवचनकारांच्या, काही विद्वानांच्या सहवासात ते राहत आणि काही ग्रंथांचा अन्वयार्थसुद्धा ते तिथे बसून लावत असत. कारण आपण म्हणतो पण आपल्या संस्कृतीचं महिमान सांगणारे आणि सिद्ध करणारे योगवासिष्ठापासून भगवद्गीतेपर्यंतचे अनेक ग्रंथ आहेत आणि या ग्रंथांचं परिशीलन अगदी शांतपणे करण्यासाठी तसंच एखादं महत्त्वाचं क्षेत्र किंवा स्थान वाट्याला यायला हवं. गीतेच्या प्रती आज कुठेही उपलब्ध आहेत, पण गीतेचं वाचन करण्यासाठी कोणातरी अधिकारी पुरुषाचा सहवास आणि एखाद्या पवित्र स्थानी घडणारा रहिवास हा आवश्यक असतो. तो समर्थांच्या वाट्याला आला आणि 12 वर्षामध्ये या ग्रंथांचं अध्ययन ते करत होते. समर्थ हे तसे वस्तुनिष्ठ होते, कुठल्याही भावनेच्या आहारी जाणारे नव्हते. उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पाहावे, खरे खोटे निबडावे अंतर्यामी असं म्हणणारा हा माणूस होता. प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही असं म्हणण्या इतपत वृत्तीची कठोरता, निष्ठुरता आणि बुद्धीची विदारकता त्यांच्याजवळ होती. त्यामुळे ग्रंथ वाचला तरी ग्रंथांच्या आहारी जाणं हा त्यांचा भाव नव्हता. त्यामुळे ग्रंथाची सुद्धा ते मनाशी फोड करीत असत आणि खरोखरच या वचनाला काही अर्थ आहे का असा विचार आपल्या मनाशी करत असत. त्या प्राचीन ग्रंथांचं परिशीलन या पद्धतीनं करणारा, वैज्ञानिकाच्या निष्ठेनं करणारा एक विचारी आणि अंतर्मुख विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक नाशिकच्या परिसरामध्ये पसरत चालला होता. पण त्याहीपेक्षा अगदी पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तापासून माध्यान्ह काळापर्यंत गायत्रीचा आणि रामनामाचा जप करणारा हा एक बालयोगी म्हणून त्यांना टाकळीच्या पंचक्रोशीमध्ये एक मान्यता मिळू लागली. पण एक निश्चित की त्यांना परमेश्वर हवा होता, सर्व स्वरूपात जवळून पाहायचा होता आणि आपला सांगाती, आपला सोबती, आपला सखा म्हणून सदोदित त्यांना तो बरोबर हवा होता. एखाद्या क्षणी स्वप्नदृष्टांताच्या रूपानं त्याची गाठभेट झाली तर त्यांना तेवढी पुरेशी वाटत नव्हती. त्यांना जणू काही तो आपल्या जवळच आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे हा अनुभव त्यांना हवा होता आणि त्यासाठी ते असुसलेले होते. बाकीची सारी माया आहे असंच त्यांना वाटत असेल. तर अशा अवस्थेमध्ये काही वर्ष गेल्यानंतर मग मात्र प्रभूच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा त्यांना दिसू लागल्या आणि मग धर्मग्रंथामध्ये पारमार्थिकांना येणाऱ्या अनुभवांचं वर्णन आणि प्रत्यक्षात स्वतःला येणारे अनुभव यांचा ते तौलनिक अभ्यास करू लागले. अशा वेळी समर्थांचा गुरु कोण होता? म्हणजे अनेक महापुरुषांना कोणी ना कोणीतरी गुरु भेटले होते. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस भेटले, पण रामदासांना गुरु म्हणून कोण भेटले तर प्रभू रामचंद्र हेच त्यांचे गुरु. प्रत्यक्षामध्ये कोणीही असा नरदेहामध्ये मार्गदर्शन करणारा गुरु हा त्यांना भेटला नाही. म्हणजे समर्थ हे एका अर्थानं स्वयंभू होते. तेव्हा स्वतःच्याच प्रेरणेनं स्वतःच मार्गदर्शन स्वतःचं करवून घेत पुढे जाणारे असे ते परमार्थ क्षेत्रामधले एक साधक म्हणून त्यांच्या आयुष्यातला काही काळ गेला. एक वेगळ्या प्रकारची पूर्णावस्था त्यांना प्राप्त झाली. आपल्या देशामधल्या सर्व थोर पुरुषांचं वैशिष्ट्य असं की त्यांना पूर्णावस्था प्राप्त झाल्यानंतर त्या अवस्थेचा त्याग करावा, तिच्याकडे पाठ फिरवावी आणि पुन्हा समाजाच्या दिशेनं जावं असं त्यांना वाटत राहिलं आहे. त्याला असं वाटू लागलं की शेवटी परमेश्वरानं निर्माण केलेलं हे जग निदान आपली ही मातृभूमी डोळ्यांनी पाहावी. इथे विवेकानंद आणि रामदास यांच्यामध्ये एक प्रकारचं साम्य आहे. खरं जर म्हणाल तर ध्यानातून एक प्रकारची पूर्णता लाभल्यानंतर या माणसानं
त्याच जागी एक मठ स्थापन करायला हवा होता आणि तिथेच लोकांना दर्शनाची वेळ अमुक म्हणून बाहेर फलक लावून बसायला हवं होतं. पण असं न करता हा माणूस पुन्हा बाहेर पडण्याची वार्ता करतोय आणि लोकांना सांगतोय की इतके दिवस गेली 12 वर्ष मी इथे राहिलो, तपश्चरण केलं, पण मला असं वाटतं की वडिली जे निर्माण केले ते पाहिले पाहिजे, की शेवटी विधात्यानं जे काही निर्माण केलं ते वस्तुजात, तो समाज मला पाहायला हवा. इथे त्यांचं वेगळेपण आहे. मला समाज पाहायला हवा, मला जग पाहायला हवं असं म्हणणारा हा वेगळा संत होता. महाराष्ट्रामध्ये संत होते, त्यांच्या परीने ते श्रेष्ठच होते, परंतु लोकजीवनाचं किंवा समाजाचं अवलोकन करण्याची अनिवार्य तृष्णा बाळगणारा असा एक सामाजिक वृत्तीचा संत म्हणून समर्थांकडे आपणाला पाहावं लागेल. तेव्हा समर्थांचं जीवन हे तसं होतं आणि मग ते एखाद्या सरितेचं जीवन जगत असे फिरत राहिले. हे फिरणं देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घडलेलं आहे. मग खरं जर म्हणाल तर त्यांना प्रथम अयोध्या पाहायची होती, कारण त्यांना प्रिय असणाऱ्या प्रभू रामचंद्राची ती नगरी होती. जिथे युद्ध नाही अशी अयोध्या त्यांना डोळ्यांनी पाहायची होती, तिथे काही काळ राहायचं होतं. हा त्यांच्या भावनेचाही भाग होता आणि त्याच वेळी समाज जीवनाच्या अभ्यासाचाही तो भाग होता. म्हणून ते पहिल्यांदा उत्तरेकडे वळले आणि जात असताना मात्र प्रत्येक क्षेत्री काही काळ ते थांबले. अर्थात क्षेत्रामध्ये थांबल्यानंतर त्यांच्यासारख्या महापुरुषाकडं भक्तभाविकांचं लक्ष जाणं हे स्वाभाविक होतं. समर्थ हे अनेक प्रांतामध्ये फिरलेले संत आहेत. मराठीतून अन्य प्रांतीयांशी बोलणं हे तेव्हाही त्यांना अशक्य वाटलं असेल. म्हणजे समर्थांच्या सारख्या बुद्धिमंताला एकापेक्षा अधिक भाषा ज्ञात असणं तेव्हा आवश्यक वाटलं असावं आणि मग त्या प्रांताच्या चालीरीतीही त्यांनी अभ्यासल्या असतील, केवळ भाषाच नव्हे. आणि ही सगळी भाषा आणि ही प्रांतरचना हे सारं पाहिल्यानंतर या देशाची संस्कृती इथून तिथून एक आहे हे त्यांच्या लक्षात आलं असलं पाहिजे. शेवटी राम कृष्ण हरी हे शब्द काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाला समजू शकतात आणि तुळशी वृंदावन ज्या अंगणामध्ये नाही असा हिंदू तेव्हा तरी सापडत नसे, दिसत नसे. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा ते दिल्ली भागामध्ये आले, श्रीनगरला ते गेले होते अशी नोंद आहे, तेव्हा तर्क करायला आणखी एक जागा आहे ती अशी की दिल्लीच्या बादशहाच्या आश्रयानं धर्मप्रचार करणारा फकीरांचा एक वर्ग होता आणि पहाटेच्या प्रहरी बांग देणारा, लवकर उठणारा, शुचिर्भूत जीवन जगणारा, स्वधर्माचा मोठ्या निष्ठेनं प्रचार आणि प्रसार करणारा धर्मनिष्ठांचा तो वर्ग त्यांनी पाहिला असेल. आणि तेव्हाच या माणसानं आपल्या मनाशी अशी संकल्पना केली असेल की माझ्याही धर्माचा कोणीतरी प्रचारक हा या निष्ठेनं घराच्या बाहेर पडला पाहिजे आणि त्यासाठी धर्मप्रचारकांची एखादी संघटना, एखादा संप्रदाय उभा केला पाहिजे. हा कोणीतरी केला पाहिजे, केल्याने होत आहे रे, अन्य कोणी केलं नाही तरी हे काम मी करणार. हा मनोदय त्यांचा कदाचित त्या भागामध्ये आकाराला आला असेल. खरं या पद्धतीनं त्यांची चरित्र कोणी लिहिली नाही, परंतु या परिभ्रमणामुळे त्यांच्या जाणीवा कशा विस्तृत होत गेल्या, सखोल होत गेल्या याची आपणाला कल्पना येईल. आणि तिथे माझ्या दृष्टीनं रामदासी संप्रदायाचा जन्म जो झाला तो त्या दर्शनामुळे झाला. आणि मग त्यांना एक हिंदू फकीरांचा वर्ग दिसू लागला की हा कोणीतरी वर्ग तयार केला पाहिजे आणि त्यानं समाज घडवला पाहिजे. हा विचार घेऊनच माणूस तो पुढे प्रवास करत होता. असं म्हणतात की शीख समाजामधले काही गुरुही त्यांना भेटले होते आणि त्यानंतर समर्थांनी केवळ त्यांच्या आग्रहास्तव मानस सरोवरापर्यंत प्रवास केला होता. तर मानस सरोवरानंतर मग पुढे ते असे अगदी सागर तीरावरून खाली रामेश्वरपर्यंत गेल्याच्या नोंदी आढळतात आणि रामेश्वरवरून मग पुढे कोल्हापूर, त्यानंतर पुढे चिपळूण अशा काही गावी ते गेले आहेत. म्हणजे समर्थांची यात्रा दीर्घकाळ चालली होती. या यात्रेमध्ये अनेक ठिकाणी ते थांबले होते आणि थांबत असताना अनेक सज्जनांच्या गाठीभेटी, अनेक पंडितांचा सहवास, अनेकांची चर्चा, कुठे प्रवचन, कुठे कीर्तन, कुठे धन्यती गायनी कळा तिचा प्रयोग, हे सगळं चाललं असलं पाहिजे. 12 वर्ष नुसतं फिरणं, राहत्या गावात आणि राहत्या पेठेत फिरणं सुद्धा अवघड आहे. उघड्या डोळ्यांनी 10 पावलं रोज टाकणं हे सुद्धा अवघड आहे. हा माणूस 12 वर्ष डोळ्यांनी फक्त जग पाहत होता आणि हे पाहत असताना त्याला काही समजत होतं, त्याच्या हे लक्षात येत होतं. एकतर स्वकीयांचं राज्य इथे कुठे दिसतच नाही, या प्रजेला तसा कोणी वाली उरला नाही.
अगदी कणसाला आलेलं पीक हे कोणीही खुडून नेतं. शेतकऱ्याच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही. व्यापारी सुद्धा तसे हवालदिल झालेले आहेत. उद्योगाच्या वाटा जवळजवळ बंदच झालेल्या आहे. लोकांचा धीर खचलेला आहे. कोणाच्याही मनात उभारी उरली नाही. जगण्यासारखं काही राहिलंच नाही. अत्यंत केबिलवाणं जिणं या भारतीयांच्या वाट्याला आलेलं आहे. ही माणसं कलहप्रिय आहेत, संघर्षप्रिय आहेत, परंतु एकात्मतेच्या आसनावरून स्वतःच्या उत्कर्षाची विवंचना वाहणं त्यांना कधी जमणार नाही, जमत नाही, हे त्यांच्या लक्षात येत होतं. आणि हे लक्षात येत असताना एक समाज दर्शन सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये कुठेतरी आकार घेत होतं. आणि अशा रीतीनं हे पुढे जाणं हे चालूच होतं. म्हणजे महापुरुषांना पुढे गेल्यानंतर इतरांपेक्षा थोडं अधिक दिसत असावं तसं समर्थांनाही दिसत होतं. आणि म्हणून या परिभ्रमण कालामध्ये त्यांच्या सामाजिक जाणीवांचं जणू परमेश्वरानं संस्करण केलं की हे पहा, दिल्लीच्या आसपास जिथे बादशहाचं राज्य आहे तिथे त्यांच्या स्वकीयांची अवस्था पहा, आणि जिथे कोणीच कोणाला वाली नाही तिथे या महाराष्ट्राची दैना पहा. समर्थांचा जन्म हा 1608 सालचा, शिवछत्रपतींचा जन्म हा 1630 सालचा. म्हणजे समर्थ रामदास हे वयानं 22 वर्षानं मोठे होते. म्हणजे तेव्हा तरी निदान छत्रपतींच्या आधाराची तशी त्यांना गरज नव्हती, कारण ते उत्तरेकडे जाऊन पोहोचले होते. जो माणूस स्वतःच्या प्रेरणेनं स्वतःच्या घराबाहेर पडला आणि स्वतःचं तपश्चरण स्वतःच्या पद्धतीनं करीत राहिला आणि उभ्या देशाची यात्रा ज्यानं केली त्याला तशी अन्य संरक्षकाची गरजच भासत नव्हती. म्हणजे शेवटी समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा जाब विचारणारा हा निर्भय आत्मा होता. म्हणजे जन्मशकावरून सालावरून आपलं हे लक्षात यायला हवं की यामध्ये बरंच अंतर होतं. पण हे सगळं झाल्यानंतर मात्र या माणसाला असं वाटू लागलं की भारताचं समाज जीवन हे कोणीतरी वेगळ्या तऱ्हेनं घडवलं पाहिजे आणि हे घडवण्याचं कार्य बुद्धिपुरस्सर कुठेतरी सुरू झालं पाहिजे. पण हे करायचं कोणी आणि सुरू करायचं कुठे याचा अंदाज घेतच त्यांचं फिरणं चालू होतं. समर्थांच्यावरती परकीय लोकसुद्धा प्रेम करीत असत. याचं कारण असं की खरोखरच तो माणूस मोठा होता. साधू हा कोणत्याही जातीचा, जमातीचा आणि धर्माचा असला तरी त्याच्यापुढं माणसं उपजत बुद्धीनं नतमस्तक होतात. आपण काही साधूची जात पाहत नाही आणि साधूला जात असतही नाही. फक्त साधू हा जातिवंत साधू असेल तरच त्याला जात नसते. नाहीतर काही दर्गे हे हिंदूंना सुद्धा प्रिय झाले ना. शेवटी काही संशोधकांचा तर्क असा आहे की शहाजी आणि शरीफजी ही जी नावं आली आहेत ती शहा शरीफजी हा जो दर्गा त्या दर्ग्यावरून आली असावीत असाही तर्क आहे. शेवटी देवस्थानं ही कोणाची असली तरी त्यांच्यावर प्रेम करण्या इतपत उदार मनस्कता या हिंदू धर्मानं या भूमीमधल्या आपल्या लेकरांना दिली आहे असं मला वाटतं. म्हणजे अन्य धर्मीयांच्यावरती सुद्धा प्रेम करण्याचा एक अधिकार आम्हाला आहे असं इथल्या लोकांना वाटत आलं आहे. आणि म्हणूनच इतरांचा तिरस्कार या भूमीमध्ये कधी घडला नाही. जे कोणी आले त्यांना येऊ दिलं गेलं आणि आल्यानंतर ते राहिले. नुसते राहिले नाहीत तर राज्यकर्ते झाले. ही मोठी अडचण होती. म्हणजे राहण्याला कोणाचा विरोध व्हावा असं काहीच नव्हतं, परंतु समर्थांना हे जाणवत होतं. भूतमात्रामध्ये परमेश्वर पाहणाऱ्या त्यांच्यासारख्या थोरपुरुषाला सुद्धा हे जाणवत होतं की या देशाची संस्कृती आणि इथल्या समाजाचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि हा जर बुद्धिपुरस्सर कोणी सावरला नाही तर शेवटी या अगतिकतेला अंतच राहणार नाही. आणि म्हणून बुद्धिपुरस्सर काहीतरी करावं या हेतूनं प्रेरित झालेले समर्थ फिरत 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 अगदी दूरपर्यंत गेले आणि मग शेवटी पुन्हा एकदा आपल्या जन्मग्रामी गेले असं सांगतात. आणि जन्मग्रामी गेल्यानंतर आपल्या आईला ते भेटले. अर्थात काही गावकऱ्यांनी पैठण या गावी त्यांची भेट घेऊन घरचं सारं वर्तमान त्यांना सांगितलं होतं असं काही चरित्रकार सांगतात. समर्थ कीर्तनाला उभे होते. पैठण हे गाव होतं, त्याला तसा इतिहास होता. लोक अतिशय भाविक होते. समर्थ कमालीचे रंगले होते. श्रोते तन्मय झाले होते. पण समर्थांच्या त्या धिप्पाड आकृतीकडं पाहिल्यानंतर जांबया गावच्या कोणातरी माणसांना सहज आठवण आली की जर का ठोसरांचा नारायण आज हयात असता तर तो चेहरा हुबेहूब असा दिसला असता. कदाचित तोच तर नसेल ना असा संदेह आला. आणि ते प्रवचन संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर जरा पुढे जाऊन आग्रहपूर्वक त्यांना सांगितलं की जर तुम्ही ठोसरांचे चिरंजीव असाल तर आपली माता आपली प्रतीक्षा करते आहे हे आम्ही आपणाला सांगतो. तुम्हाला आमच्या गावी यावं लागेल, तुमच्या गावी यावं लागेल, तुमच्या घरी जावं लागेल हे समर्थांना त्यांनी सांगितलं. ही शक्यता आहे. पुढे समर्थ मात्र आईच्या ओढीनं गेले. आता या माणसाला स्वतःच्या आईविषयी बरंच काही वाटत होतं. जेव्हा आईला समर्थ भेटले असतील तेव्हा
खरोखरच त्या दोघांना काय वाटलं असेल याची कल्पना करणं सुद्धा अतिशय अवघड आहे. एक तर आपला मुलगा, ज्याचा धावा करून आपली नजर आपण गमावून बसलो. आसुबं ढाळून ढाळून डोळे अधू झाले. नारायणाची वाट पाहिली पाहिली, चेहरा सुकला. म्हातारी वाकली, पण नारायण काही दिसत नाही. दिसण्याची शक्यता नाही. येईल कधीतरी असं आईला वाटत होतं. आई वाट पाहत होती. गावोगावी सगळ्या सोयऱ्यांना सांगावा धाडत होती, असला नारायण, रुसला नारायण, बसला नारायण, असला कुठे तर आणा त्याला इकडे, मला तो हवा आहे.